संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबेखालसा फाटा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराला गंभीर दुखापत झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. अपघातानंतर तब्बल 3 तास जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर वानराला रक्ताच्या थारोळ्यात वेदना सोसत बसून राहावे लागले. या मुक्या प्राण्याची तडफड पाहून उपस्थितांच्या डोळ्यात देखील पाणी आले होते. घटनेची माहिती परिसरातील व्यावसायिक राजेंद्र गाडेकर यांनी तात्काळ वनरक्षक श्रीकिसन सातपुते यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे वनरक्षक श्रीकिसन सातपुते, हनुमान घुगे, वनमजूर प्रवीण केदार, दीपक वायळ आदी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. आज संध्याकाळी 7 वाजता एका अज्ञात वाहनाने एका वानरास उडवले. तर आम्हाला ती माहिती कळाली असता आम्ही वन विभागाच्या सातपुते साहेब यांना फोन करून बोलून घेतले. त्यांची सर्व टीम घटनास्थळी आली. पाहणी दरम्यान वानराचा एक पाय मोडलेला असून तो अत्यंत गंभीर अवस्थेत असल्याचे दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी तातडीने संगमनेर कार्यालयाशी संपर्क साधून जखमी वानराला उपचारासाठी हलवण्यासाठी वाहन व पिंजऱ्याची मागणी केली. मात्र घटना घडून 3 तास उलटूनही वाहन उपलब्ध न झाल्याने जखमी वानर रक्ताच्या थारोळ्यात बसून असह्य वेदनांचा सामना करत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. प्रशासनाच्या विलंबामुळे संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान अपघात घडल्यानंतर वेळ खूप होऊनही वाहन उपलब्ध होत नसल्याने घटनास्थळी उपस्थित माध्यम प्रतिनिधींनी वन परिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग 1 चे मोहन ताम्हाणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. अखेर उपवन संरक्षक अहिल्यानगर यांच्याशी संपर्क साधत तातडीने वाहन पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर उशिराने वाहन उपलब्ध झाल्याची माहिती समजली. जखमी वानराला पिंजऱ्यात सुरक्षित पकडून उपचारासाठी निंबाळे येथील रोपवाटिकेत उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा व यंत्रणेतील विलंब पुन्हा एकदा उघड झाला असून अशा आपत्कालीन प्रसंगी तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. आज या ठिकाणी पुणे नाशिक हायवेवर आंबी फाट्यावरती एका वन्य प्राण्याला, माकडाला एका अज्ञात वाहनाने उडवलं. आमचे मित्र राजेंद्र गाडेकर यांनी पाहिलं आणि त्यांनी तात्काळ वन विभागाला कळवलंय. तरी मी रस्त्याने जाणाऱ्या वाहनवाल्यांना सांगतो की ते थोडंसं हळू चालावे, प्राण्याचं लक्ष द्यावे. दरम्यान उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने अन्न व पाण्याच्या शोधात अनेक वन्य प्राणी रस्ते ओलांडताना दिसतात. त्यामुळे वाहन चालकांनी विशेष दक्षता घेऊन वाहने चालवावीत, असे आवाहन प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, खारगाव.